नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भास्कर शिंदे, संचालक ज्ञानराज करिअर अकॅडमी। आज आपण स्पर्धा परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा जो घटक ज्याला प्रकाशित महाराष्ट्राचा भूगोल म्हणतो याच्या संदर्भात प्रकाशित माहिती घेणार आहे। आणि हे वर्ष आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून मागच्या ठिकाणी मुंबईच्या पोलीस भरतीत जसा प्रश्न आला होता महाराष्ट्राबरोबर स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव 2010 ला साजरा करणारं दुसरं राज्य कोणतं तर प्रश्नोत्तर गुजरात। तशाच पद्धतीनं 2020-21 हे जे वर्ष महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचं हिरक महोत्सवी वर्ष आणि म्हणून या वर्षी सर्वात जास्त प्रश्न एका ठिकाणी महाराष्ट्राची भूगोल प्राथमिक माहिती याच्यावर एकाने विचारले जाऊ शकतात। मग याच्यामध्ये एका कोणकोणत्या ठिकाणी प्रश्न जे स्पर्धा परीक्षेमध्ये एकाने विचारले जाऊ शकतात तर सगळ्यांना माहिती आहे त्याकानी भारतात स्वातंत्र्यानंतर एका भारतात राज्य अस्तित्वात जी आली ती भाषा या निकषावर आणि म्हणून पहिला प्रश्न बनतो भारतातील सर्व राज्य टिंब या निकषावर अस्तित्वात आली। निकष प्रादेशिकता भाषा एका ठिकाणी धर्म किंवा वेगळा काही पर्याय तो प्रश्नोत्तर भाषा आणि म्हणून भाषावार प्रांत रचना एकाच्या सगळ्यांना काच्यात माहिती आहे 1956 मध्ये फाजल अली समिती त्याच्यापूर्वी भाषा या निकषावर अस्तित्वात आलेलं भारतातील पहिलं राज्य तर भाषा या निकषावर अस्तित्वात आलेलं भारतातील पहिलं राज्य कोणतं तर प्रश्नोत्तर आंध्र प्रदेश आणि म्हणून भाषावार प्रांत रचना असेल किंवा त्याच निकषावर आपल्याला माहिती आहे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई प्रांताची स्थापना आणि म्हणून पहिला प्रश्न काचित बनतो काचित ना 1 नोव्हेंबर 1956 तर ज्यात ना ही जी तारीख मुंबईच्या दृष्टीनं द्विभाषिक मुंबई प्रांत आणि म्हणून पहिला प्रश्न ज्यात ना आपल्या मुंबई प्रांताचं रूपांतर नंतर एखाद्यात ना महाराष्ट्रात एखाद्या झालेले आहेत आणि म्हणून एखादी द्विभाषिक मुंबई प्रांताची स्थापना जर म्हटलं तर 1 नोव्हेंबर 1956 हे त्या प्रश्नाचं काही उत्तर। नंतर या द्विभाषिक मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर तर शेवटचे काही यशवंतराव चव्हाण आणि शेवटी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचं विभाजन होऊन 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि म्हणून त्याच्यानंतर एकाने महाराष्ट्र तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना तर सगळ्या राज्यात माहिती आहे 1 मे 1960 आणि म्हणून स्पर्धा परीक्षेत खूप वेळा प्रश्न काच्यात आलेले आहेत खालीलपैकी महाराष्ट्र दिन कोणता तर प्रश्नाचं उत्तर जे आहेत ना 1 मे आणि त्यामुळे जे आहेत ना आता सगळ्या काच्यात माहिती आहे 2020 हे जे वर्ष महाराष्ट्र आणि एखाद्यात गुजरात या दोन्ही राज्यांचं हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून एखाद्यात महाराष्ट्राबरोबर स्थापनेचा हिरक महोत्सव साजरा करणारं भारतातील दुसरं राज्य कोणतं तर प्रश्नोत्तर गुजरात आणि म्हणून एखाद्यात महाराष्ट्राची स्थापना पहिला प्रश्न तिथंच एखाद्यात बनतो। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची जी स्थापना झाली त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भातले एखादी प्राथमिक प्रश्न आजही आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं एखाद्याकडे क्षेत्रफळ सर्वसाधारणपणे परीक्षेमध्ये क्षेत्रफळ विचारल्यानंतर 3,07,713 चौरस किलोमीटर। आता बघा हा जो एखाद्यात ना महाराष्ट्राचं एखाद्या क्षेत्रफळ मग एखाद्यात नाही दुसरा प्रश्न एखाद्यात बनतो क्षेत्रफळाबाबत एखादी भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं तर क्षेत्रफळाबाबत एखाद्यात ना भारतातील सगळ्यात मोठं राज्य एखाद्यात राजस्थान एखाद्यात ना हे क्षेत्रफळामध्ये एखाद्यात पहिला क्रमांक आहे क्षेत्रफळामध्ये दुसरा क्रमांक एखाद्यात मध्य प्रदेश आणि एखाद्यात ना तिसरा क्रमांक एखाद्यात महाराष्ट्र आणि म्हणून एखाद्यात ना क्षेत्रफळाबाबत भारताचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक आहे तर प्रश्नात तो तिसरा क्रमांक आणि एखाद्यात ना म्हणून आकडेवारी पण त्याचबरोबर एखाद्या महाराष्ट्रानं भारताचा किती टक्के भाग व्यापलाय तर प्रश्नात तो 9.36% आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीचे प्रश्न लागोपाठ येत नाही पण कधीतरी एखाद्यात 3-4 वर्षानंतर एकदा तरी MPSCत विचारले जातात
जसं आता ज्या 2018ला एका जतना STIच्या एका पूर्व परीक्षेत प्रश्नाकाने विचारलेला होता, हाच एखादी पद्धतीनं प्रश्न. आणि म्हणून क्षेत्रफळ याच्या संदर्भातला काही प्रश्न. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एखादी महाराष्ट्राच्या एखाद्यात राजधानी एखाद्यात कोणती, तर महाराष्ट्राची राजधानी एखाद्यात मुंबई, एखाद्या महाराष्ट्राची राजधानी. तर त्याचबरोबर उपराजधानी एखाद्यात कोणती, तर भारताची एखाद्यात उपराजधानी म्हणून ज्या शहराला दर्जा एखादी प्रदान केला गेला ते शहर नागपूर. आता बघा, कोणताही प्रश्न जे स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर एखाद्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पण एखाद्यात ना भारताची आर्थिक राजधानी कोणती, तर प्रश्नाचं उत्तर एखाद्यात मुंबई. भारताचं मँचेस्टर, भारताचं प्रवेशद्वार या टोपण नावाने कोणत्या शहराला ओळखलं जातं, तर भारताचं प्रवेशद्वार आज एखाद्यात मुंबईलाच म्हणतात भारताचं मँचेस्टर किंवा सर्वाधिक कापड गिरण्या. सगळ्या प्रश्नांची उत्तर एखाद्यात मुंबई. तर त्याचबरोबर भारतातील 7 बेटांचं शहर कोणतं, तर ह्याही प्रश्नाचं उत्तर एखाद्यात मुंबई असणार आहे. त्यानंतर नागपूर, तर नागपूर शहराच्या स्थापनेला नुकतीच एखाद्यात 500 वर्ष एखाद्यात पूर्ण झाली आणि म्हणून भारताची महाराष्ट्राची उपराजधानी. त्याचबरोबर एखादी भारताची ऑरेंज सिटी किंवा संत्र्याची बाजारपेठ या टोपण नावाने कोणत्या शहराचा उल्लेख केला जातो, नागपूर. तर महाराष्ट्रातील हरित शहर, तर पोस्टाच्या तिकिटावर एखाद्यातना छापलं गेलेलं एखाद्यातना पहिलं शहर कोणतं, तर पोस्टाच्या तिकिटावर उल्लेख झालेलं पहिलं शहर एखाद्यात नागपूर. आणि म्हणून कारण हे प्रश्न परीक्षेच्या दृष्ट्या एखाद्यात महत्त्वाचे. त्याच्यानंतर क्षेत्रफळ झाल्यानंतर एखाद्यात लोकसंख्या आज आपण जर बघितली तर 2011च्या जनगणनेनुसार एखाद्यातना लोकसंख्या 2011ची जनगणना, तर याच्यानुसार एखादी 11.24 एखाद्यात कोटी. इथं किती कोटी, किती लाख, किती हजार एवढा डिटेलमधला आकडा पाठ करण्याऐवजी 11.34 कोटी किंवा एखाद्यात 23 कोटी 2011च्या जनगणनेनुसार. आणि जशा पद्धतीनं क्षेत्रफळाबाबत राजस्थान पहिला क्रमांक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तसाच एखाद्यातना याच्याबाबत या लोकसंख्येबाबत आजही सगळ्या एखाद्यात माहिती आहेत, सगळ्यात मोठं राज्य एखाद्यात उत्तर प्रदेश हे सगळ्यात मोठं राज्य. तर त्याचबरोबर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा, तर तिसरा क्रमांक एखाद्यात बिहारचा. आणि म्हणून ही कंपॅरिझन, आता आपण महाराष्ट्राचा भूगोल बघतोय, पण आपण ही कंपॅरिझन इथं क्षेत्रफळाबाबत भारतामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, क्षेत्रफळाबाबत तिसरा क्रमांक, तर लोकसंख्येबाबत दुसरा क्रमांक, अशा पद्धतीची आकडेवारी घुमून फिरून विचारली जाते. तर त्यावेळेस प्रश्नाचा एखाद्यात ना हा डाटा आपल्या डोक्यात एखाद्यात पाहिजे. आणि म्हणून दोन्ही पद्धतीने एखादी प्रश्न परीक्षेदूर एखाद्यात महत्त्वाचे. त्याच्यानंतर एखाद्या महाराष्ट्राचा एखादी आकार, सर्वसाधारणपणे एखादी आकार जो आहे ना त्रिकोणाकृती. आता बघा, हा आकार एवढा एखाद्यात महत्त्वाचा का, कारण मी नेहमी विद्यार्थ्यांना कधी सांगत असतो, तर महाराष्ट्राचा भूगोल जर तयार करायचा असला तर प्रत्येक विद्यार्थ्याची एखाद्यातना महाराष्ट्राचा जो नकाशा आहे हा डोळ्यासमोर तरळला पाहिजे. जसं का मी इकडे एखादी महाराष्ट्राचा नकाशा हा रँडमली काय काढला. आज तुम्ही एखाद्यात बघितलं तर इकडं एखाद्यातना ही पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत एखाद्यात ही कोकण किनारपट्टी. आणि म्हणून प्रादेशिक विभागात आपण एखादी घेणार आहे, एखाद्या कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा ज्याला आपण खानदेश म्हणतो, हे प्रादेशिक विभाग आहेत. तर त्याचबरोबर प्रशासकीय विभागामध्ये एखादा कोकण प्रशासकीय एखाद्यात विभाग, त्याचबरोबर एखाद्यात ना पुणे प्रशासकीय एखादी विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, औरंगाबाद एखादी प्रशासकीय विभाग, अमरावती आणि औरंगाबाद असे प्रशासकीय विभाग जे 6 आहेत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर याला आपण कोकण एखाद्यात म्हणतो. त्याचबरोबर इकडचा हा जे ना सह्याद्री पर्वतरांग याच्या समांतर जो ना पश्चिम घाट, आणि म्हणून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक याला आपण एखाद्यात पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. औरंगाबाद आणि औरंगाबादच्या शेजारी एखादे जिल्हे त्याला आपण एखाद्यात मराठवाडा एखाद्यात म्हणतो. त्याचबरोबर एखाद्यात ना उत्तर खानदेश ज्याला आपण एखादी उत्तर महाराष्ट्र म्हणतो, धुळे, नंदुरबार आणि जळगाव याला आपण एखाद्या खानदेश म्हणतो किंवा एखाद्यात उत्तर महाराष्ट्र म्हणतो. तर त्याचबरोबर नागपूर ज्याला आपण विदर्भ म्हणतो. आणि म्हणून विदर्भामध्ये 2 प्रशासकीय विभाग आहेत, एक नागपूर आणि एक अमरावती. पण नागपूर त्याजवळ सर्वात पूर्वेकडे गोंदिया, त्याच्या सर्वात पूर्वेकडे गोंदिया आणि गडचिरोली एखाद्यात ना अशा पद्धतीनं एखाद्यात ना हा महाराष्ट्राचा नकाशा हा सर्वसाधारणपणे डोळ्यासमोर जर असला
तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असणारा सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता, तर सर्वात उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार. सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. हे सर्वात एका ज्यात ना दक्षिणेकडील आहेत. सर्वात पश्चिमेकडे एका ज्यात कोणता, पालघर. एका ज्यात मुंबई. तर सर्वात पूर्वेकडील गोंदिया आणि गडचिरोली. म्हणजे दिशांवरचे. आणि म्हणून कधी पण कागदावरच्या दिशा आणि हा जो नकाशा, आणि म्हणून कधी मी तुम्हाला काही पुढे काही घेणार आहे. कागदावरच्या दिशा कशा असतात, मुंबई घाटकोपर लोहमार्ग प्रश्न विचारला होता. कागदावर दर्शवली जाणारी नकाशा शास्त्रानुसार एकमेव दिशा कोणती, तर कागदावर नकाशा शास्त्रानुसार दर्शवली जाणारी एकमेव दिशा कशी, उत्तर प्रदेश. उत्तर. आणि म्हणून उत्तर ही जी दिशा आहे ही कागदावर एकमेव दर्शवली जाणारी व्याख्या. उत्तर ही असेल तर त्याच्या प्रतिपाद दक्षिण, इकडे एखादे पूर्व, इकडे एखादी पश्चिम, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य अशा ज्या उपदिशा. आणि मग आपण पुढे एखादी घेणार आहे महाराष्ट्राच्या एखाद्यात कोणकोणत्या एखाद्या टेकड्या आहेत किंवा एखाद्यात सातमाळ्याचे डोंगर, किंवा महाराष्ट्राच्या एखाद्या उत्तरेला असणार राज्य कोणतं, महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे, छत्तीसगड, त्यांच्या सीमारेषा याच्यावर एखादा प्रश्न असतात. त्याच्या संदर्भात आपण एखाद्यात पुढे एखादी घेऊया. त्याच्यानंतर एखाद्यात दुसरा प्रश्न, एखाद्यात अक्षांश. अक्षवृत्ती एखादी विस्तार. महाराष्ट्राचा एखाद्यात अक्षीय एखाद्या विस्तार एखाद्यात 15 अंश 44 एखाद्या डिग्री ते एखाद्यात 22 अंश एखाद्यात 6 डिग्री एखाद्यात 6 डिग्री एखाद्यात उत्तर. नेहमी अक्षांशाची दिशा एखाद्यात उत्तर असते. तर त्याचबरोबर रेखांश, रेखावृत्ती एखाद्यात विस्तार एखाद्यात किती, तर रेखांश हा 72 डिग्री एखाद्यात 36 एखाद्यात अंश. तर त्याचबरोबर एखाद्यात 80 एखाद्यात अंश एखाद्यात 54 एखाद्यात आणि पूर्व. आणि म्हणून अक्षांश आणि रेखांश. आता सर्वसाधारणपणे एखाद्या तुम्हाला एखाद्यात माहिती आहेत एखाद्यात अक्षांश कशाला म्हणायचं, तर एखाद्या पुढे प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर काढलेल्या एखाद्या आडव्या काल्पनिक रेषा एखाद्यात त्यांना अक्षांश म्हणतात. तर उभ्या काल्पनिक रेषा त्याला रेखांश एखाद्यात म्हणतात. त्याचबरोबर कोणत्या एखादे शहर असेल, देश असेल, एखाद्यात राज्य असेल, त्याचा एखाद्यात हवामानाचा अभ्यास हा सर्वसाधारण कशानुसार केला जातो, अक्षांशानुसार. तर त्याचबरोबर स्थानिक वेळ किंवा प्रमाण वेळ ही निर्धारित केली जाते रेखांशावर. आणि म्हणून एखाद्यात अशा पद्धतीनं अक्षांशाची दिशा नेहमी उत्तर असते. बरेच मुलं हे आकडे पाठ करतात, पण 15, 22, 72 एखाद्यात 80 एखाद्यात हे आकडे पाठ करण्याऐवजी तुम्ही इथून मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर सगळ्या ठिकाणी हे आकडे सारखेच आहेत, फक्त बदलतं काय, एखादी दिशा. म्हणून पूर्व पहिल्या पर्यायामध्ये पूर्व, नंतर पश्चिम, नंतर दक्षिण, नंतर उत्तर असे पर्याय देतात. अक्षांश म्हटलं का उत्तर आणि रेखांश म्हटलं का कजित पूर्व. एवढं सरळ साधं लॉजिक त्याच्या संदर्भात आहे. आणि म्हणून एखाद्यात अशा पद्धती एखाद्यात महाराष्ट्र राज्य एखाद्या स्थापन एखादी झाल्यानंतर मग एखाद्यात याच्या एखाद्यात जी प्राथमिक माहिती एखाद्यात पूर्व पश्चिम लांबी. आता ज्यात पूर्व एखाद्यात पश्चिम एखाद्यात लांबी म्हणजे आपण एखाद्यात बघितलं आत्ताच्या एका ठिकाणी पूर्व पश्चिम लांबी म्हटलं का महाराष्ट्राच्या एका ठिकाणी मुंबईपासून त्या एका ठिकाणी गडचिरोलीपर्यंत एखादी ही पूर्व पश्चिम लांबी एका झाली. पूर्व पश्चिम लांबी सर्वसाधारणपणे 800 किलोमीटर. तर त्याचबरोबर दक्षिणोत्तर एखाद्यात लांबी आपण एका जर बघितली तर एखादी ही जी लांबी एखाद्या दक्षिणोत्तर ही जी लांबी दक्षिणोत्तर एखाद्यात लांबी एखाद्यात दक्षिण एखाद्यात उत्तर. तर एखाद्यात दक्षिण एखाद्यात उत्तर एखाद्यात लांबी एखाद्यात ही 700 किलोमीटर. फक्त आता कारण ही दक्षिणोत्तर एखाद्यात लांबी आपण जर बघितली तर एखाद्यात पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर ही ही जी दक्षिणोत्तर लांबी. त्याचबरोबर समुद्र किनारा. आता जे समुद्र किनारा एखाद्यात अगदी 7वीचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला, 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला. पण समुद्र किनारा लाभलेले एखादे जिल्हे एखाद्यात किती, तर समुद्र किनारा लाभलेले एखादे जिल्हे एखाद्यात 7 कोणकोणते, एखाद्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर. आणि म्हणून एखाद्यात 7 जिल्ह्यांना जिल्हे एखाद्यात काही समुद्र किनारा लाभलेले एकूण जिल्हे किती आहेत, जिल्हे जर म्हटलं तर 7 जिल्हे. तर त्याचबरोबर सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला एखादा जिल्हा तर काही पुस्तकांमध्ये रायगड आणि रत्नागिरी
पण एखाद्यात माझ्या माहितीप्रमाणे पुणे शहरच्या पोलीस भरतीत प्रश्न विचारला होता, तर त्यावेळेस प्रश्नाचं उत्तर रत्नागिरी एका ठिकाणी बरोबर एका दिले आणि म्हणून 7 जिल्ह्यांना एका ठिकाणी समुद्रकिनारा एका लाभला आणि म्हणून समुद्रकिनारा लाभलेले एखादे जिल्हे त्यांची एखाद्यातनं संख्या एखादी विचारली एखादी जाऊ शकते। त्याचबरोबर एखादी महाराष्ट्राच्या संदर्भात मग एखादे जिल्हे एखाद्यात किती, हे सर्वसाधारण रँडम प्रश्न सगळ्या एखाद्यात माहिती आहेत। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। फक्त महाराष्ट्राचं हिरक महोत्सवी वर्ष असल्यामुळं महाराष्ट्राच्या निर्मिती जी झाली 1 मे 1960ला, एखाद्यात महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते, तर त्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी 36 जिल्हे होते आणि 26 जिल्हे होते। 26 वरून 36 10 वाढलेले आहेत। आणि मग कोणता जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण झाला त्याच्या संदर्भातला खाली प्रश्न विचारला जाऊ शकतो। जिल्हे 36, तर त्याचबरोबर सगळ्या राज्यात माहिती आहे महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी अस्तित्वात आलेला 36वा जिल्हा कोणता, तर सगळ्यात शेवटी जिल्हा अस्तित्वात आला तो पालघर जिल्हा। 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन निर्माण झालेला शेवटचा किंवा 36वा जिल्हा कोणता, तो प्रश्नाचं उत्तर एखाद्यात पालघर आणि म्हणून त्याच्या संदर्भातला काही प्रश्न। त्याच्यानंतर मग बाकीचे एखाद्यातनं जिल्हे, त्याच्यानंतर एखादी जिल्हा परिषदा, एखाद्यातनं जिल्हा एखाद्यात परीक्षा किती आहेत 36 मग 34, त्याच्यातनं महाराष्ट्रात जिल्हे 36 आणि जिल्हा परिषद 34, कारण मुंबई शहर एखाद्यातनं मुंबई शहर आणि एखाद्यातनं उपनगर व एखाद्यात मुंबई आणि उपनगर झेडपी नाही, जिल्हा परिषद नाही आणि म्हणून महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर। आणि त्याचबरोबर प्रश्न तोच आणि प्रश्नाचं काही उत्तर एखादे तेच, महाराष्ट्रात 100% नागरी जिल्हे कोणते किंवा कोणत्या जिल्ह्यात एका जिल्हा परिषद नाही, तर प्रश्नाचं उत्तर असणार एखाद्यात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 100% शहरी किंवा नागरी जिल्हे आहेत आणि म्हणून तिथं जे आहेत ना जिल्हा परिषद नाही। म्हणून जिल्ह्यांची संख्या 36 आहे तर जिल्हा परिषदा एखाद्या 34 आहे। पहिल्या काही प्रश्नाकाचे त्याच्याच पद्धतीनं। त्याचबरोबर मग इतर याच्यामध्ये एखाद्यात महानगरपालिका, एखाद्यात ना महानगरपालिका, महाराष्ट्र एखाद्यात किती एखाद्यात महानगरपालिका आहेत, तर महाराष्ट्र एखाद्यात 27 महानगरपालिका, तर त्याचबरोबर 27वी सगळ्यात शेवटची एखाद्यात महानगरपालिका खालीलपैकी कोणती, पनवेल, ती कोणत्या जिल्ह्यात आहे, तर प्रश्नात होता एखाद्यात रायगड, एखाद्यातना ही एखाद्यात सगळ्यात शेवटी अस्तित्वात आली एखाद्यातना। त्याचबरोबर महाराष्ट्राला एखाद्यात सीमा, एखाद्यातनं सीमा, महाराष्ट्र राज्याला एखाद्यात किती जिल्ह्यांच्या काही राज्यांच्या सीमा आहेत, मग महाराष्ट्राच्या सीमारेषा आपण जर बघितली तर महाराष्ट्राला एखाद्यात ना एखादी उत्तरेला एखाद्यात कोणते, मध्य प्रदेश, त्याचबरोबर पूर्वेला एखाद्यात कोणती, एखाद्यात छत्तीसगड, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आग्नेयेला असणार राज्य कोणतं, तेलंगणा, एखाद्यात हे महाराष्ट्राच्या आग्नेयेला, त्याचबरोबर दक्षिणेला कर्नाटक आणि एखाद्यात गोवा, त्याचबरोबर इकडे काही पश्चिमेला काही अरबी समुद्र आणि एखाद्यात काही वायव्येला गुजरात आणि दादरा नगर हवेली। आणि म्हणून महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत, तर महाराष्ट्रात 6 राज्य व एखाद्यातना व 1 केंद्रशासित प्रदेश, 1 केंद्रशासित प्रदेश, एखाद्यातना केंद्रशासित प्रदेश यांच्या एखाद्या सीमा एखाद्यात लांबून आहे। आणि म्हणून हे आपल्याला एखाद्यात हा जो नकाशा म्हणून मी एखाद्यात सांगतो, एखाद्यात ना आता एखाद्यात तुम्हाला एवढा साधा प्रश्न कधी कधी विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही, आणि मग पर्यायामध्ये यापैकी कोणते 3 पर्याय देतात आणि 4था पर्याय कधी टाकतात, एखाद्यात ना केरळ, तमिळनाडू, बिहार, एखाद्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कोणताही पर्याय टाकतील। फक्त हे 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आपल्या डोक्यात जर असेल ना, तर कोणत्याही परीक्षेला त्याच्यात ना पटकन प्रश्नाचं काही उत्तर निवडता येतं। त्याच्यानंतर मग जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, ही प्रशासकीय एखाद्यात रचना, प्रशासकीय एखादी विभाग, मग एखादी हे 6 प्रशासकीय विभाग, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा आहे। जसं आता आपण जर बघितलं कोकण प्रशासकीय विभाग, हा जो एखादी कोकण प्रशासकीय एखादी विभाग आहे, एखाद्यात ना या कोकण प्रशासकीय विभागामध्ये एखाद्यात कोणकोणते जिल्हे, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा प्रशासकीय विभाग झाला। त्याचबरोबर याला समांतर पश्चिम महाराष्ट्र जर म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक हा पश्चिम महाराष्ट्र झाला। उत्तर महाराष्ट्र जर म्हटलं तर धुळे,
नंदुरबार आणि जळगाव, ज्याला आपण खानदेश म्हणतो, तो उत्तर महाराष्ट्र झाला. मराठवाडा जर म्हटलं तर औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर या कजतनं ह्या औरंगाबाद झाला. तशाच कजत नागपूर आणि कजत अमरावती. फक्त त्या नकाशा समोर आपण वाचन जर केलं तर कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये किंवा प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा आहे पटकन निवडता येतं. किंवा दुसरा प्रश्न, कोणतं राज्य कोणत्या बाजूला आहे. त्याचबरोबर आता मुद्दाम या कजत मी याच्या बाजूला जे ना तुम्हाला टेकड्या किंवा कजत आणि पर्वत, टेकड्या किंवा कजत त्याला आपण पर्वतरांगा म्हणतो. मग सरळ महाराष्ट्राच्या आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कजत उत्तरेला असणारी पर्वतरांग खालीलपैकी कोणती, तर आपण महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. त्याचबरोबर ह्या सातपुडा पर्वतरांगेमधील आणखी टेकड्या जर म्हटलं, गाविलगडच्या टेकड्या हा सातपुडा पर्वतरांगेच्याच उपटेकड्या आहेत. त्याचबरोबर एखादी महाराष्ट्राच्या ईशान्येला, माझ्या माहितीप्रमाणे एखादी बीड जिल्ह्याच्या पोलीस भरतीला मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता, या दरकेशच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या ईशान्येला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील एखाद्या डोंगर रांगा चिरोली आणि त्याचबरोबर टेकड्याच्या भामरागड हे कोणत्या जिल्ह्यात येतात हो, गडचिरोली जिल्ह्यात, आणि म्हणून ते पूर्वेकडील. त्याचबरोबर पूर्वी 2014 पूर्वी जनरल नॉलेजचा प्रश्न अजून जुन्या पुस्तकांमध्ये तोच आहेत. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य आहे, आंध्र प्रदेश. पण आता 2014 नंतर आंध्र प्रदेशपासून तेलंगणा, आणि म्हणून महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा कजत राज्य. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कजतना ह्या आग्नेयेला तेलंगणा राज्य. पण ह्याच्या कजतना असणारी कजत वाहणारी महत्वाची नदी कोणती, प्राणहिता नदी. आणि प्राणहिता आपण एखादं बघितलं, वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्याच्या संगमाला काय म्हणतात, प्राणहिता. आणि म्हणून या कजत आग्नेय कजत वाहणार कजत नदी या कजत आग्नेय कजत पूर्व या दोन्ही दिशेला तर प्रश्नात कजत प्राणहिता नदी. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा हे राज्य. पण एखाद्यात महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून वाहणारी सगळ्यात महत्त्वाची नदी कोणती, हिरण्यकेशी हे त्या नदीचं कजत नाव आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या नैऋत्य असणारी ही जी खाडी तेरेखोलची खाडी, आणि म्हणून आपल्या कजत माहिती आहे ही तेरेखोलची जी खाडी आहे महाराष्ट्र आणि एका जतना गोवा या दोन राज्यांची सीमा एका जतकाने महाराष्ट्र आणि गोवा यांच्या दरम्यान एखादी ही कोणती तेरेखोलची खाडी. आणि म्हणून महाराष्ट्र आणि गोवा यांची सीमारेषा या नावाने ओळखली जाणारी खाडी कोणती, तेरेखोलची खाडी. त्याचबरोबर इथं प्रश्न आला नैऋत्य दिशांमध्ये. हे नैऋत्य मोसमी एखाद्यात वारे, महाराष्ट्राला सर्वाधिक पाऊस देणारे मोसमी वारे कोणते, तर महाराष्ट्राला पाऊस जो मिळतो हा प्रतिरोध पर्जन्य नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून. हा प्रतिरोध पर्जन्य म्हणजे एखाद्यातना इकडच्या अरबी समुद्रातून निघालेले एखाद्यातना हे बाष्पयुक्त जे वारे आहेत हे कोकणच्या किनारपट्टीला येऊन धडकतात. पण कोकणच्या किनारपट्टीला पूर्ण एखादी ही जी काय सह्याद्री पर्वतरांग, आणि म्हणून सह्याद्री पर्वतरांगेला ते आदळतात आणि पाऊस देतात. आणि म्हणून सह्याद्री पर्वतरांगेत प्रतिरोध पर्जन्य किंवा सह्याद्री पर्वतरांगेलाच आपण काय म्हणतो, जलविभाजक, महाराष्ट्राचा जलविभाजक असं एखाद्यात कशाला काय म्हटलं जातं, तर सह्याद्री एखाद्यात पर्वतरांग. आणि म्हणून आणि आपल्या एखाद्यात माहिती आहे वायव्येला गुजरात राज्य, पण त्याचबरोबर दादरा नगर हवेली या राज्यातना हा केंद्रशासित प्रदेश. फक्त महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारे जे डोंगर आहेत किंवा टेकड्या त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर प्रश्न होतो सातमाळ्याचे डोंगर, सातमाळा डोंगर. आणि म्हणून हे जे सगळे एखादे प्रश्न तुम्हाला एखाद्यातना केवळ एखादी याच्यानुसार, आणि म्हणून हे 2 चार्ट मी इथं काढून दाखवले तसे वही व नोंदून ठेवायचे. 100% परीक्षेला याच्यावर एखादी प्रश्न एखादी विचारला जातो. आणि त्यामुळे जे आहेत ना लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर एका ठिकाणी व्हिडिओला एखाद्यात लाईक करा, आणि प्रथमच आपल्या चॅनलवर आलेला असाल तर एका ठिकाणी सबस्क्राईब एखाद्यात करा. त्यानंतर एका ठिकाणी आता आपण जर तशा पद्धतीची सीमा एखाद्यात बघितल्या तशाच काही प्रशासकीय विभाग. आता एखाद्यात ना महाराष्ट्राची विभागणी एकूण एखादी 6 प्रशासकीय विभागामध्ये एखादी कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर एखाद्यात आता आपण एखादी बघितलं हे प्रशासकीय एखादी विभाग आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात एकूण जसे जिल्हे 36, त्याचबरोबर एखाद्या तालुक्यांची संख्या किती आहेत 358. फक्त काही पुस्तकांमध्ये एखादे 355 एखादे दिलेले आहेत. एखादे 355 आणि 358 मध्ये एखादे फरक कसा, कारण आपण एखादं बघितलं तर मुंबईमध्ये असणारे 3 तालुके
याच्यामध्ये धरलेले नाही आहेत आणि म्हणून तिथे एखादे 355 येतं. पण 358 जसा पर्याय असेल त्याच्यानुसार प्रश्नाचं काही उत्तर असणार आहे. तर त्याचबरोबर पंचायत समिती, आत्ताच आपण बघितलं जिल्हे तालुक्यांची संख्या 355 आहे, तर त्याचबरोबर पंचायत समिती जी आहेत ना 351 ह्या पंचायत समिती आहेत. नगर परिषदा, आता महानगरपालिका 27 आहेत. तर त्याचबरोबर सर्वात पहिली महानगरपालिका प्रश्नाचं काही उत्तर काच्यात काही मुंबई. त्याचबरोबर दुसरा प्रश्न, सर्वात श्रीमंत काच्यात महानगरपालिकेमध्ये एखाद्यात पिंपरी चिंचवड, सर्वात मोठं कार्यक्षेत्र असणारी एखाद्यात पुणे. त्याचबरोबर एखाद्यात ना सगळ्यात शेवट अस्तित्वात आलेली पनवेल ही महानगरपालिका. तशाच एखाद्यात नगर परिषदा, नगर परिषद आपण जर बघितलं तर 241 ही नगर परिषदाची संख्या आहे. एवढी बारीक सारीक आकडेवारी कधी विचारत नाही, पण आली तर आपल्या काच्यात लिहिता काच्यात आली पाहिजे. त्याचबरोबर नगरपंचायती 126. तर आपल्या काच्यात माहिती आहेत आता 2018 नगर परिषदांची संख्या काच्यात वाढवण्यात आली आणि म्हणून आता सध्या जे आहेत ना 126. तर कटक मंडळं किंवा ज्याला आपण कॅन्टोन्मेंट म्हणतो किंवा लष्करी छावणी म्हणतो, तर महाराष्ट्रात किती कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत, तर प्रश्नाचं उत्तर एखाद्या 7. हे सगळे एखाद्यात ना एखाद्यात प्राथमिक माहितीमधले एखादे प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न एखाद्यात बनतो ते म्हणजे महाराष्ट्राची एखाद्यात मानके किंवा प्रतीके, आणि म्हणून महाराष्ट्राची एखाद्यात मानके किंवा प्रतीके. त्यानंतर आता ही सगळी एखाद्यात माहिती हा महाराष्ट्राचा जो नकाशा हा आपल्या डोक्यात ठेवला आणि महाराष्ट्राची जी सीमारेषा आणि एखाद्यात ना सर्वसाधारण जे स्थान याच्यावर 1 किंवा 2 मार्काचे प्रश्न याच घटकावर विचारलेले असतात. त्यानंतर याच नकाशावर आधारलेला दुसरा एखाद्यात विभाग एखाद्यात असतो तो एखाद्या प्रादेशिक विभाग. जशापैकी हे प्रशासकीय विभाग एखाद्यात ना प्रशासकीय एखाद्यात विभाग, एखाद्यात ना एखाद्यात ही 6 प्रशासकीय विभाग, तशाच पद्धतीनं प्रादेशिक विभाग. आता आपण जर बघितलं एखाद्यात कोकण, आत्ताच एखाद्यात मी एखाद्यात माहिती सांगितली, तर एखाद्यात ना ही जी खाडी आपण जर बघितली एखाद्यात दमणगंगापासून तर एखाद्यात तेरेखोलची ही जी खाडी, आणि म्हणून इकडं अरबी समुद्रामध्ये ही एखाद्यात ही दमणगंगापासून एखाद्या तेरेखोल खाडीपर्यंत जे त्याला आपण खाड्या म्हणतो कोकण किनारपट्टीला समांतर कोकण. त्याचबरोबर दुसरा आपण जर बघितलं तर दुसऱ्या एखाद्या पश्चिम महाराष्ट्र, एखाद्यात ना पश्चिम महाराष्ट्र कोकण. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रादेशिक विभाग ज्याला आपण एखाद्यात म्हणतो एखाद्यात मराठवाडा, मराठवाडा. त्याच्यानंतर एखाद्यात आपण पूर्वेकडे असणारा जो विदर्भ, विदर्भ असे एखाद्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. फक्त या पश्चिम महाराष्ट्रामधूनच आणखी एखाद्यात ज्याला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रालाच आपण खानदेश म्हणतो. एखाद्यात ही जी रचना आपल्याकडे प्रादेशिक विभागाच्या संदर्भात पाहायला मिळते. त्याच्यानंतर मग आता प्रत्येकाचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर कोकण. आता एखाद्या कोकण हा जर म्हटलं तर कोकण किनारपट्टी किंवा जे महाराष्ट्राला जी किनारपट्टी लागली एखाद्यात ती अरबी समुद्राची, आणि त्यामुळे अरबी समुद्र एखाद्यात. तर त्याचबरोबर ह्या कोकण असणाऱ्या एखाद्यात किनारपट्टी लाभलेले जिल्हे 7 जिल्हे, हे 7 जिल्ह्यांची जी नावं कोकणाला पूर्वीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणत्या नावानं संबोधलं जायचं तर अपरांत एखाद्यात हे कोकणचं एखाद्या जुनं एखाद्यात नाव. त्याचबरोबर एखाद्यात कोकणामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि सगळ्यात जास्त जिथं पाऊस पडतो तिथली मृदा किंवा माती ही कोणत्या रंगाची असते तर प्रश्न जांभी माती, आणि त्यामुळे सर्वाधिक पाऊस आणि जांभी मृदा जांभी मृदा, आणि म्हणून सडा कोकणचं भूरूप कोणत्या नावाने ओळखलं जातं तर प्रश्नाचं उत्तर जे सडा हे कोकणचं भूरूप आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे इथल्या लोकांचं मुख्य अन्न भात व मासे हे या लोकांचं मुख्य अन्न. अशा पद्धतीनं या जिल्ह्याच्या संदर्भातल्या प्राथमिक प्रश्न. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. आता पश्चिम महाराष्ट्र आपण बघितलं तर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रगत किंवा पुढारलेली
आणि त्याचबरोबर एखादं औद्योगिकीकरण झालेलं, सर्वात जास्त काही औद्योगिकरण, ज्याला आपण कारखानदारी एखाद्यात म्हणतो, औद्योगिकरण एखाद्यात ना, आणि त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या सर्वात प्रभावी एखाद्यात ना एखादी प्रादेशिक विभाग कोणता, तर त्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. त्याचबरोबर तिसरा एखाद्या मराठवाडा. आपण एखादं जर बघितलं तर हा मराठवाडा जो आहे ना, हा निजामशाहीची राजवट, निजामाची एखादी निजामशाह याची राजवट, आणि म्हणून निजामशहाची राजवट असल्यामुळं एखाद्यात ना हैदराबादच्या निजामाच्या ताब्यातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी ज्या व्यक्तींनी योगदान दिलं त्याच्यामध्ये जे स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या एखाद्यात मागच्या वर्षी एखादी प्रश्न एखाद्यात आलेला होता. तर त्याचबरोबर एखादी महाराष्ट्रातील सर्वात एखाद्यात मोठा म्हणजे जिल्हे असणार एखाद्यात काही प्रादेशिक विभाग, तर प्रश्न तर मराठवाडा. एखाद्यात काही खानदेश, हा जो एखाद्यात विभाग जो आहे ना खानदेश, एखाद्यात ना पहिला एखाद्या आपण जर बघितलं तर मुस्लिम राजवटीमध्ये खान लोकांची भूमी, आणि म्हणून त्याला खानदेश म्हटलं जातं. तर त्याचबरोबर खानदेशामध्ये आपण जर बघितलं अहिराणी ही जी भाषा, एखाद्यात अहिराणी ही जी भाषा खालीलपैकी कोणत्या भागात एखादी बोलली जाते, तर अहिराणी भाषेत कविता करणारी कवयित्री बहिणाबाई चौधरी, आणि म्हणून आपण एखाद्यात ना बहिणाबाई चौधरी कविता करण्याच्या एखादी व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत माहिती घेतली, आणि म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं, तर प्रश्नोत्तर बहिणाबाई चौधरीचं. तर त्याचबरोबर सर्वात जास्त एखाद्यात काळी मृदा किंवा रेगूर मृदा, आणि त्यामुळं एखाद्यात ना धुळेसारखा जो जिल्हा आहे, अपारंपरिक ऊर्जा याच्यात प्रथम क्रमांक दुधा तुपाचा जिल्हा असं एखाद्यात म्हटलं जातं. नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात काही उत्तरेकडील त्यात आदिवासींचं मोठं प्रमाण असणारा, आणि जळगाव एखादी आपण जे म्हणतो एखाद्यात ना केळीची बाजारपेठ, हे सगळे जिल्हे कशात आहेत, एखाद्या खानदेशमध्ये. आणि एखाद्यात ना आपण जर बघितलं तर शेवटी एखाद्यात विदर्भ एखाद्यात म्हटलं का एखाद्यात स्थान पूर्वेकडे, पूर्वेकडचं एखाद्यात स्थान. त्याचबरोबर सर्वात जास्त एखाद्यात खनिज संपत्ती, आज महाराष्ट्रामध्ये एखाद्यात सर्वात जास्त खनिज संपत्ती कोणत्या प्रादेशिक विभागात आहेत, तर प्रश्नोत्तर विदर्भ, आणि म्हणून खनिज संपत्तीचं भांडार असं जे विदर्भाला कशात म्हटलं जातं. ही सगळी रचना जी आहेत ना प्रादेशिक विभाग, आणि त्याच्या संदर्भातल्या काही स्पर्धा परीक्षेतले प्रश्न. आणि महाराष्ट्राच्या संदर्भातला सगळ्यात शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राची मानके किंवा प्रतीके, आणि म्हणून एखाद्यात मानके किंवा एखादी प्रतीके. त्यानंतर महाराष्ट्राची गजित मानके, एखाद्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी एखाद्यात म्हटलं का महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू या जातीची जी खार एखाद्यात ना शेकरू याचा आढळ भीमाशंकर अभयारण्य या ठिकाणी. त्याचबरोबर महाराष्ट्राचा एखाद्यात राज्य पक्षी कोणता, तर महाराष्ट्राचा एखाद्या राज्य पक्षी एखाद्यात पाणी हरावत किंवा ज्यात हरियाल, एखाद्यात ना हरावत किंवा हरियाल, एखाद्यात ना हरियाल किंवा ज्यात हरावत, हा महाराष्ट्राच्या एखाद्यात राज्य एखाद्यात पक्षी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा एखाद्यात ना एखाद्या राज्य एखादी वृक्ष कोणता, तर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष एखाद्यात ना आंबा, हा महाराष्ट्राचा राज्य एखाद्या वृक्ष आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं राज्य फूल कोणतं, तर एखाद्यात ना महाराष्ट्राचं राज्य फूल मोठा बोंडारा, किंवा ज्यात ना त्यालाच एखाद्या मोठा बोंडाऱ्याला जारूळ एखाद्यात ना या नावाने एखाद्यात ओळखलं जातं, आणि म्हणून जारूळ एखाद्यात ना हे जे. त्याचबरोबर एखाद्यात राज्य एखादी फुलपाखरू, महाराष्ट्राचं एखाद्यात राज्य फुलपाखरू एखाद्यात कोणतं, एखाद्यात ना फुलपाखरू एखाद्यात ना महाराष्ट्राचं फुलपाखरू एखादी ब्ल्यू मॉर्मॉन किंवा त्याला नीलपरी एखाद्यात म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर फुलपाखराला दर्जा प्रदान करणारं भारतातील पहिलंच राज्य कोणतं, तर प्रश्नाचं उत्तर एखाद्यात महाराष्ट्र. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा एखाद्यात खेळ कोणता, तर महाराष्ट्र राज्याचा खेळ कबड्डी, एखाद्यात ना हा महाराष्ट्र राज्याचा खेळ. तर त्याचबरोबर राज्य खेळ दिन कधी साजरा केला जातो, तर 15 जुलै एखाद्यात ना शंकरबुवा साळवी यांचा एखाद्या जन्मदिवस हा राज्य खेळ म्हणून एखाद्या साजरा केला जातो. त्याचबरोबर एखाद्या महाराष्ट्र राज्याचा एखाद्यात ना पुस्तकी खेळ हा जो दर्जा एखाद्यात खालीलपैकी कोणत्या खेड्याला एखादी दिला, तर महाराष्ट्र राज्यातील पुस्तक खेड भिलार एखाद्यात ना हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर प्रश्नाचं हे सातारा, महाराष्ट्रातला एखाद्यात पुस्तक खेड. फक्त याला स्टार एखाद्यात मारायचा आहे. 100% एखादे प्रश्न एखाद्यात ना महाराष्ट्र शासन एखाद्यात काही कांदळ वृक्ष
खालीलपैकी कोणत्याला कदाचित कांदळवृक्ष म्हणून एखादी घोषित केलं गेलं तर महाराष्ट्र राज्यानं जसं मागच्या भरती प्रक्रियेत महाराष्ट्रानं घोषित केलं पाहिजेत का नाही एखादी फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन 2 जिल्ह्यांमध्ये आलेला प्रश्न होता. त्याच्या अगोदर हा प्रश्न MPSC मध्ये आला होता. तर आता 8 ऑगस्ट 2020ला महाराष्ट्र राज्यानं एक कांदळवृक्ष एका ठिकाणी घोषित केला. एका जतना हे कोणत्या एका जतना ते कांदळवृक्ष एका नाव सफेद चिपी सफेद चिपी एका हा कांदळवृक्ष म्हणून महाराष्ट्र शासनानं अधिकृतरित्या घोषित केला. तर कांदळ वृक्ष म्हणून एका निर्धारित असणारे जे खेडं हे हे खेड खेडे एका केंद्ळी केंद्ळी ही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तर प्रार्थना तो रायगड जिल्ह्यात आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही केंद्ळी ही जी खेडं किंवा कांदळवन याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने एवढी माहिती स्पर्धा परीक्षेमध्ये याच्या संदर्भात महत्त्वाची आहेत. एवढे प्रश्न मी निश्चितपणे सांगतो 1 किंवा 2 मार्काचे प्रश्न याच्या घटकावर आल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने हे लेक्चर आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.